श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 25 जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. पण जर या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. या दिवशी आपल्या घरात अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही. अगदी तुम्ही उपवास व्रत केला नाही तरी चालेल, पण या भाज्या आपण बनवायच्या नाही. आपल्याला उपवास असला आणि पुरुषांना उपवास नसला तर त्यांच्यासाठी देखील ही भाजी बनवायची नाही. आपल्या मुलांसाठी देखील ही भाजी आणि काही पदार्थ आहे ते चुकूनही खायला द्यायचे नाही. आपण जर या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतील. तसेच गणपती बाप्पाला काही अप्रिय गोष्टी आहे की ज्या आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायच्या नाही. तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आता या अंगारकी संकष्टी चतुर्थीला भरपूर महिला पुरुष हे उपवास व्रत करतात, तर काही उपवास व्रत करत देखील नाही. आता जे उपवास व्रत करत देखील नाही त्यांनी देखील हे नियम पाळायचेच आहे. आता खरं सांगायचं झालं तर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास हा जरूर करू शकता. आपण वर्षभर ज्या काही संकष्टी चतुर्थी येतात त्याचे पुण्यफळ हे आपल्याला फक्त एका या अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने मिळते. तर आता या दिवशी आपल्याला घरामध्ये काही भाज्या बनवायच्या नाही. त्यामध्ये वांग्याची भाजी ही आपण या दिवशी चुकूनही बनवू नये. आपण आपल्यासाठी नाही आणि आपल्या मुलांसाठी देखील ही भाजी बनवायची नाही. तसेच काही फळे देखील आपण या दिवशी खायची नाही. आपण उपवास करत असतो, मग आपण फळे देखील ग्रहण करत असतो. तर यामध्ये आपण फणसाचा आपल्याला या दिवशी आपल्या अन्नामध्ये समावेश हा करायचा नाही. त्यानंतर आपण जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात, मग कांदा असेल, लसूण असेल, मुळा असेल, त्या भाज्यांचे देखील आपण या दिवशी सेवन करायचे नाही. तसे पण आपण उपवास करत असलो तर तामसिक अन्न हे ग्रहण करत नाही. त्यामुळे आपण या दिवशी कांदा लसूण हा वर्जच करायचा आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या दिवशी उपवास असतो त्याच्या अगोदरच्या रात्री देखील आपण या ज्या काही भाज्या आहे त्या ग्रहण करू नये. तसेच काही पदार्थ आहे ते देखील आपण अगोदरच्या रात्रीपासूनच ग्रहण करू नये. आता आपण उपवासामध्ये काळे मीठ हे चुकूनही वापरायचे नाही. मग घरामध्ये तुम्ही दुसऱ्या कोणत्या कारणासाठी काळे मीठ वापरत असाल तर त्यामध्ये देखील या दिवशी काळ्या मिठाचा वापर आपण चुकूनही करायचा नाही. घरामध्ये असे काही तेल आहे की ते देखील आपण या दिवशी भाज्यांमध्ये टाकायचे नाही. मग सोयाबीनचं आणि सूर्यफुलाचं तेल आपण या दिवशी भाज्यांमध्ये टाकू नये. मग तुम्ही अगदी शुद्ध तुपाचा वापर करू शकता, पण आपल्याला सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलाचा या दिवशी वापर हा करायचा नाही. तर आता आपल्याला या दिवशी घरामध्ये मांस, मद्य, मच्छी, मटण याचे सेवन ही करायचे नाही. आपल्या घरामध्ये महिला उपवास व्रत करत असतात आणि जर पुरुषांनी या गोष्टींचे सेवन केले तर मग जी महिला उपवास करत असते तिचे व्रत देखील सफल ठरत नाही. त्यामुळे या दिवशी पुरुषांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपण या गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये. या दिवशी पॅकेटमध्ये जे काही ज्यूस मिळतात ते ज्यूस देखील आपण घ्यायचे नाही. शक्यतो तरी या दिवशी आपण बाहेर जेवणसुद्धा करू नये. तुम्ही घरामध्ये जेवण करा, कारण की आपण जे घरामध्ये जेवण बनवत असतो ते जेवण हे आपण सात्विक बनवत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी सात्विक अन्नच ग्रहण करायचे आहे. तसेच आपण जेव्हा उपवास सोडता तेव्हा देखील आपण सात्विक अन्न ग्रहण करूनच मग उपवास सोडायचा आहे. चुकूनही घरामध्ये या ज्या काही भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही उपवास सोडताना घेऊ नये. तसेच ज्या काही मांसाहाराच्या गोष्टी आहेत त्या या दिवशी आपल्याला ग्रहण करायच्या नाहीच, पण त्या या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील आणू नये. आपण त्यांना स्पर्श देखील करायचा नाही. आता या दिवशी आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे.
मोठ्यांचा तर अपमान करायचाच नाही आणि घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांच्यामध्ये देखील भांडणे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण की घरामध्ये जर नकारात्मकता असेल ना तर त्याचा प्रभाव आपल्यावरती देखील कुठेतरी पडत असतो. आपली देखील प्रगती ही खुंटत असते आणि वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते. त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी ही घेतलीच पाहिजे. आपण नेहमी घरामध्ये सकारात्मकच बोललं पाहिजे, मग आपल्याबाबत देखील सकारात्मक होत असतं. तसेच या दिवशी जर दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपल्याला तसेच जाऊ द्यायचे नाही. त्या व्यक्तीला देखील तुम्ही काहीतरी खायला द्यायचे आहे, पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही. मग महिला असेल किंवा पुरुष असेल, तसेच गाय, कुत्रा, मांजर हे प्राणी जर तुमच्या दाराजवळ आले तर त्यांना देखील तुम्ही हकलून लावायचे नाही, त्यांच्यावरती काठी उचलायची नाही. तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्यायचे आहे, पण ते मुकाजीव देखील आपल्या दारातून तसेच जाता कामा नये. मग तुम्ही त्यांना एखादी पोळी खायला देऊ शकता की ज्यामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ हे नक्कीच मिळेल. तसेच या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे काही वाईट माणसे आहे की आपल्याला माहीत आहे ही व्यक्ती आपल्यासोबत खूप चांगली राहते, पण दुसऱ्यांच्या बाबत तिच्या मनामध्ये नेहमी नकारात्मकता असते किंवा वाईट बोलत असते, तर अशा लोकांच्या संगतीत देखील आपण या दिवशी राहायचे नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.